आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद की ओर से हमारी राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक हुई और उसमें हरियाणा है, दिल्ली है, उत्तर प्रदेश, बिहार है, राजस्थान है, मध्य प्रदेश है, महाराष्ट्र है, कई सारे जो है राज्यों से हमारे प्रतिनिधि आए थे। कई सारे हमारे जो कुछ एमएलए आए थे, कोई भूतपूर्व एमएलए, एमपीज आए थे और अलग अलग राज्यों के जो प्रमुख जो है उस आज की इस बैठक में शामिल हुए थे। हमने एक तो ओबीसी का आरक्षण के ऊपर जो संकट आया है, ये ट्रिपल टेस्ट का, जब तक ये ट्रिपल टेस्ट हम पूरी नहीं करते हैं, हमारे ख्याल से हमारा आरक्षण ओबीसी का आज 0% हो गया है, 0 हो गया। जो ट्रिपल टेस्ट है, जैसे कि शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब को उनकी जनसंख्या के मुताबिक आरक्षण दिया जाए, नंबर 1। नंबर 2, 50% के ऊपर नहीं जाना, और नंबर 3, अगर उसमें भी आप कहीं 10% आपको मिले, 5% मिले या 27% मिले, मगर वो तब तक नहीं है जब तक आप एम्पिरिकल डाटा आपका जो है पिछड़ा कमीशन स्टेट का बनाओ और एम्पिरिकल डाटा से वो प्रूव करो, और उसके बाद में जो है ये आरक्षण आपको लागू होगा। और चूंकि उसमें कहा गया है कि ये जजमेंट कॉन्स्टिट्यूशन के 142 के अंदर दिया जाता है, इसका मतलब ये है कि पूरे देश भर में इसको लागू किया जाएगा। तो ये हमने सबके सामने हमारी ये बातें रखी और कहा कि इसके लिए जो है आपको सतर्क होने की आवश्यकता है। सारे राज्यकर्ताओं है या विपक्ष है, सारे पार्टियों को, लोगों को इधर दूसरे राज्यों में इस जजमेंट को लेकर चर्चा करना चाहिए, क्या रास्ता निकालना चाहिए, और इसके ऊपर जो है कुछ जनमत बनाकर इसके ऊपर आवाज़ उठाने की आवश्यकता है। हमने 2 इसमें जो है एक ठहराव जो है पारित किए हैं। एक तो ये किया है कि हमारा जो आरक्षण जो है स्टैट्यूटरी है, जैसे एससी और एसटी का कॉन्स्टिट्यूशनल है, ऐसा ओबीसी का स्टैट्यूटरी है। तो हमारा भी जो है कॉन्स्टिट्यूशनल किया जाए, ताकि ये सारे जो संकट बार बार पैदा होते हैं वो पैदा ना हो। और दूसरा ये हमारा ठहराव जो है, प्रस्ताव जो हमारा था, वो ये था कि 2010-11 में भी हमने जनगणना मांगी थी, आपने की थी, मगर उसका एम्पिरिकल डाटा हमारे पास अभी तक आया नहीं, दिया नहीं। अभी फिर से जो मांग हो रही है कि आने वाला जो जनगणना है 2021 से शुरू होने वाली थी, कोरोना की वजह से वो अभी तक शुरू नहीं हो पाई। उस जनगणना में ओबीसी की जनगणना होनी चाहिए, ये एक प्रस्ताव हमने पास किया। तो ऐसे 2 प्रस्ताव हमने पास किए, जनगणना होनी चाहिए और तीसरे के कॉन्स्टिट्यूशनल जो हमारा रिजर्वेशन होना चाहिए। और बाकी जो है इसके लिए हम जन जागृति करें, सारे पार्टियों, फिर वो बीजेपी के हो, कांग्रेस के हो, आरजेडी के हो, किसी पार्टी के हो, शिवसेना हो, राष्ट्रवादी हो, सब पार्टी के लोगों को हमको इसके बारे में बातचीत करना चाहिए, जागरूक करना चाहिए, और हमारे लड़ाई में जो है हमको मदद करना के लिए उनको दरख्वास्त करना चाहिए। 2 ठराव आम्ही पास केलेले आहे। एक म्हणजे आम्ही 2010-11ला जनगणनेची मागणी केली होती समता परिषदेच्या वतीनं, आणि नंतर सगळे जे ओबीसीचे लीडर्स जे आहेत, जे यादव असतील किंवा सैनी असतील किंवा इतर जे कोणी असतील, सगळ्यांनी आम्हाला मदत केली होती। आणि त्यावेळेला जी जनगणना झाली 2000 ती वेगळी झाली, ती
सेन्सस कमिशन मार्फत न होता ती ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आणि शहर विकास खात्याच्या माध्यमातून झाली, ती वेगळी झाली. तिचा डाटा 2016ला आला मोदी साहेबांच्या सरकारच्या हाती, पण त्याची तो डाटा जो आहे अजून राज्यांना मिळाला नाही. त्याच्यामुळे आम्ही मागूनसुद्धा आम्हाला तो मिळाला नाही. आज आम्ही परत सुप्रीम कोर्टात सुद्धा आहोत की त्यांना सांगा आम्हाला तो एम्पिरिकल डाटा द्या. त्याच्यासाठी 23 सप्टेंबर जी आहे तारीख पडलेली आहे त्यावेळेला होईल. परंतु आता आमची परत मागणी आहे की जनगणना आता जी परत 2021 सुरू होणार आहे त्या जनगणनेमध्ये OBCची जनगणना व्हायलाच पाहिजे, ही पहिली मागणी आमची. त्याच्यानंतर दुसरी मागणी आम्ही ही केलेली आहे की जसं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला आपण संविधानिक आरक्षण दिलेलं आहे, बाकीचं जे आमचं आरक्षण जे आहे हे राज्यानं दिलेलं आहे, तर त्याला संविधानामध्ये त्याचा समावेश करावा की जेणेकरून हे सतत जे आहेत OBCच्या आरक्षणच्या बाबतीमध्ये कोर्टात जावं लागतं आहे आणि काही ना काहीतरी अडचणीत निर्माण होत आहे. तर कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन जसं त्यांना मिळालेलं आहे तसं OBCला सुद्धा कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन द्यावं, जे आता स्टॅट्युटरी स्वरूपाचं आहे. हे दोन. आणि यासाठी समता परिषदेचे सगळे आमचे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामध्ये काही आमदार आहेत, काही माजी आमदार आहेत, काही माजी खासदार आहेत, सगळी जी मंडळी जी आहे आपापल्या राज्यात जाऊन सर्व पक्षाच्या लोकांना, खासदारांना, आमदारांना, नेत्यांना भेटून ह्या आपल्या मागण्या पुढे त्यांच्या पुढे ठेवतील आणि त्यांना जागृत करतील की ही अशी अडचणी ज्या आहेत निर्माण झालेल्या आहेत त्याच्यातून आम्हाला मार्ग काढायला पाहिजे. आणि यासाठी आणखी हे जे 2 ठराव पारित केलेले आहे त्याच्या पाठीमागे सुद्धा त्यांनी उभं राहिलं पाहिजे, अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहोत. तुम्हाला ते इम्पेरिकल डेटा चालून देत नाहीये, आता तुम्ही घटना दुरुस्ती करा असं म्हणतात आणि घटनात्मक ते आरक्षण आता जर सगळ्यांनी कोर्स ऑफ ॲक्शन काय म्हणजे ते आता विधेयक स्वरूपात यायला लागेल. नाही, असं आहे की वेगवेगळ्या मार्गाने आम्ही लढतो आहोत. आमच्या एम्पिरिकल डाटा जो महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आता निवडणूक आता आमची जवळ आली, आम्हाला ताबडतोब पाहिजे. आम्ही तो सुप्रीम कोर्टाला विनंती केली की साहेब त्यांना द्यायला सांगा, ही एक गोष्ट. त्याच वेळेला दुसरी जनगणना आलेली आहे परत 10 वर्षाची, आम्ही त्याच्यात परत मागणी करतो की त्याच्यामध्ये तुम्ही आमच्या जनगणनेत त्यावेळेला ती जनगणना सेन्सस कमिशनरतर्फे झालेली नव्हती, ती RDD खातं आणि UT तर्फे झाली होती, ती सेन्सस कमिशनरतर्फे ती करा, म्हणजे त्याचा जो डाटा सगळ्यांना आपोआप तो मिळेल आणि योग्य प्रकारे मिळेल. ही आमची दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी अशी आहे की आज जेव्हापासून हा मंडल आयोग त्याच्या शिफारशी मान्य केल्या तेव्हापासून सातत्यानं कोर्टबाजी चालू आहे आणि काही ना काहीतरी अडचणी निर्माण होत आहेत. आणि म्हणून आम्हाला सुद्धा जसं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला घटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे त्या घटनेमध्ये आम्हाला आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे. आज आम्ही मागणी करतो, उद्या सगळे लोक मागणी करतील आणि लोकशाहीमध्ये जे आहे सगळ्यांनी जर मागणी केली तर त्याला निश्चितपणे यशसुद्धा मिळू शकेल. आमचं काम आहे मागणी करायची आणि लोकांना त्याबद्दल जागृत करणं. महाराष्ट्रामध्ये पुढच्या 5-6 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, त्याच्या आधी हा सगळा प्रश्न मिळाला तुम्हाला वाटतंय का? आणि असं आहे की आजचा हा प्रश्न आम्ही सगळ्यांसमोर मांडला, तो आम्ही देश पातळीवर काय होणार आहे, कारण महाराष्ट्रात जे आहे ते आता देश पातळीला लागू होणार तो कायदा, तो जजमेंट, ते आम्ही सगळ्यांना समजावून सांगितलं की काय काय अडचणी, कारण अनेक राज्यांमध्ये माहीतच नाही की असं काही झालेलं आहे. तर त्यांना आपण ते माहिती करून देतो की हे तुम्ही बघा आणि हे त्यांना त्या जजमेंटचा जो आहे सगळे कागदपत्राचा जो आहे माहितीचे लिंक वगैरे जे आहे ती पण सांगितलेली आहे, ते तुम्ही त्याच्यामध्ये जा बघा आणि लोकांना सजग करा. आणि आमचं जे आहे महाराष्ट्राचं, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत हे सगळ्यांना बरोबर घेऊन त्याच्यामध्ये काय मार्ग निघेल त्याच्याबद्दल आता मागच्या शुक्रवारी एक मिटिंग झाली, आता पुढच्या शुक्रवारी परत मिटिंग घेतो आहोत. त्याच्यामध्ये अनेक कायदे तज्ज्ञांची सुद्धा आपण मतं त्यामध्ये घेतो आहोत आणि त्याच्यात मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. असं सर्वसाधारणपणे मागच्या शुक्रवारच्या मिटिंगमध्ये जवळपास सर्व पक्षाच्या लोकांनी मागणी केली की तोपर्यंत निवडणूक पुढे ढकला, कारण या केवळ महाराष्ट्र राज्यामध्ये 55,000 ते 56,000 OBCच्या जागांना धक्का लागणार आहे. ग्रामपंचायतीपासून मेयर ऑफ मुंबईपर्यंत, मुंबईच्या महापौरांपर्यंत वेगवेगळे आरक्षण OBCचं 55,000 ते 56,000. त्यामुळे थोडंसं थांबा आणि आमचं हे आरक्षण आम्हाला पूर्ववत लागू करून द्या, तोपर्यंत निवडणूक पुढे ढकला, असं बहुतेक सगळ्यांची मागणी होती. या मुद्द्यावर एकत्रितपणे पंतप्रधानांची भेट घ्यायचं काय? त्या दिवशी सगळ्यांनीच तो मुद्दा मांडला ना.
कालपासून कोणाकोणाच्या भेटी झाल्या किंवा कोणाचा पाठिंबा सुरू झालेला आहे हा? न्यायाला याच मुद्द्याला अनुसरून की कालपासून दिल्लीत आहात, कोण कोण भेटलं महत्वाचं आणि नाही, मी साधारणपणे जे आहे काय म्हणजे आमच्या लोकांना आम्ही सगळ्यांना बोललो होतो, त्यांना भेटतोय, त्यांना सांगतोय कालपासून. परत काल मी सन्मान्य लालू प्रसाद यादव यांना भेटलो, त्यांनासुद्धा हे समजावून सांगितलं काय चाललेलं आहे. आता 3 वाजता जे आहे कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये शरद यादव साहेबांचा सत्कार होणार आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं. तर त्यावेळेलासुद्धा त्यांच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही टाकणार आहोत, सांगणार आहोत. आणखीच मग इतर जे काही ह्या OBCच्या संदर्भामध्ये आवाज उठवणारे जे आहेत नेते त्यांच्याशी आम्ही संपर्क साधू. हां, संसदेमध्ये आता 127वी घटना दुरुस्ती झाली OBCच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये, तर त्याचा भाजप उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये वापर करून असं आहे की ही जी म्हणजे राज्यांना अधिकार दिले तेच ना. असं आहे की 2000 म्हणजे तुमची जी 102वी जी घटना दुरुस्ती झाली त्याच्या अगोदर राज्यांना ते अधिकार होतेच आणि प्रत्येक राज्यानं त्या अधिकारानुसार 50% जागा भरून ठेवलेल्या आहेत. काही पुढे गेलेले आहेत पण बाकीच्यांनी 50% तर भरलेले आहेत. आता तो आम्हाला जो अधिकार काढून घेतला होता तोच अधिकार तुम्ही परत दिला, पण त्याचा फायदा काय? 50%च्या वरती जाऊ शकत नाही आणि ते सांगतात की तुम्ही जे आहे ह्या बाकीच्या लोकांना आरक्षण द्यायचं जे तुम्ही ठरवा. अरे पण तुम्ही ती सिलिंग जे लावलेलं आहे 50%चं त्याच्याबद्दल काय करणार? तर त्याचा काहीही फायदा नाही. जी चूक त्यांनी ती केली होती 102मध्ये ती त्यांनी परत दुरुस्त केली, एवढंच त्याचा अर्थ आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे